मम्मा आज काकडी वडे बनव. ओके. आमच्या ढानूला खूप छान अशा ताज्या ताज्या भाजीपाला मिळतो आणि ह्या काकड्या ज्या आहेत त्या स्पेशली रानातनं आणल्या जातात. आणि बघा अशी छान प्रकारे आपल्याला ही काकडी जी आहे ती कापून घ्यायची आणि मस्त आपल्याला तिला खिसून घ्यायची आहे. पितृपक्षामध्ये आमच्याकडे पानावर ठेवण्याकरता हे काकडीचे वडे, ज्याला तवसाचे वडे सुद्धा म्हटले जाते, ते आवर्जून बनवले जातात. तर बघा ह्याच्यामध्ये ज्या बिया आहेत त्या आपण काढून घेतल्यात. आता किसणीवर आपण हे छानपैकी किसून घेणार आहेत. पाणी जे असतं ह्या काकडी किसल्यावर ते पाणी सुद्धा आपल्याला ठेवायचं आहे, कारण आपल्याला जे पीठ आहे ते ह्या पाण्यासोबतच उकडून घ्यायचं आहे. तर बघा मी छानपैकी काकडी किसून घेतलेली. आता आपण पॅन गरम केलेलं आणि त्यामध्ये आपण 1 चमचाभर शुद्ध गाईचं तूप हे टाकून घेणार आहेत. तूप गरम झालं की त्यामध्ये आपण लगेच जी आपण काकडी ठेवली होती किसून ती टाकणार. 1 वाटीभर आपण काकडी घेतलेली आहे. थोडीशी तिला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चिमूटभर मीठ आणि 1 चिमूटभर हळद ही टाकून घ्यायची. हळद टाकल्यामुळे काकडीच्या वड्यांना छानसा असा रंग येतो आणि मीठ टाकल्यामुळे चव वाढते. तसेच आपल्याला 1 वाटी जर तुम्ही काकडीचा किस घेतला असेल तर अर्धी वाटी आपल्याला गूळ किसून घ्यायचा आहे. आता गूळ वितळेपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण 1 चमचाभर जे आहे वेलची पावडर टाकली आणि ह्याच्यामध्ये जेवढं मावेल तेवढं आपल्याला तांदळाचं पीठ हे घ्यायचं. आता मी इथे बासमती तांदळाचं पीठ वापरले, त्यामुळे काकडीच्या वड्यांना खूप छान असा खमंग फ्लेवर येतो. आता हे व्यवस्थित मिक्स केल्याने साधारण अर्धा तास आपल्याला असंच हे जे आहे झाकून ठेवायचं. अर्ध्या तासानंतर आपल्याला एका ताटामध्ये हे काढून घ्यायचं आणि त्याला छानपैकी आपल्याला मळून घ्यायचं आहे. किंवा अगदी तुम्ही 5 मिनिटं ठेवलं आणि त्यानंतर लगेचच तुम्हाला घाई असेल आणि तुम्ही लगेचच काढून ते मळून घेतलं तरीही चालणार. बघा पीठ छान असं आपल्याला मळून घ्यायचे आणि त्याचे गोळे हे तयार करून घ्यायचे आहेत. आता आपण थोडंसं तेल घेणार आहेत. त्याचबरोबर 1 पोळपाटावर जे आहे आपण 1 प्लास्टिकची पिशवी ठेवू शकतात. आता माझ्या इकडे ही सिलिकॉन शीट होती म्हणून मी ती घेतलेली आहे. थोडं हाताला आपल्याला तेल हे लावून घ्यायचं आहे आणि मस्त असे छान छोटे छोटे गोळे करून आपल्याला त्यापासून छोटे छोटे काकडीचे वडे जे आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जसे जेवढे जाड पातळ पाहिजे असतील त्याप्रमाणे आपल्याला ते वडे जे आहेत ते थापून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर जे आम्ही तेल पण बाजूला गरम करायला ठेवलेलं, एकदम कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी फ्लेम जी आहे गॅसची कमी करून घेणार आहे. तर बघा छानशी असं मी थापून झालेलं आहे आणि लगेचच आपण हे तेलामध्ये सोडणार आहेत. आणि आता ह्याला आपण व्यवस्थित परतवून घ्यायचे. अगदी हलक्या हाताने आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. अतिशय पुरीसारखा टम्म हा जो काकडीचा वडा आहे तो फुगून येतो. बघा तुम्हाला पाहायला मिळतच असेल. अतिशय सोपी अशी पद्धत आहे, कोणीही सहज बनवू शकतो. अगदी जो पहिल्यांदा बनवणार असेल तो सुद्धा ही रेसिपी फॉलो केली तर बनवू शकतो. तर याच पद्धतीने आपण भरपूर सारे काकडीचे जे वडे आहेत, ज्याला तवसाचे वडे असे सुद्धा म्हटले जातात, पितृपक्षामध्ये आवर्जून आमच्या इथे तरी पानावर ठेवण्यामध्ये हे वडे जे आहे बनवले जातात. आता तुमच्याकडे काय बनवलं जातं पितृपक्षामध्ये पानावर ठेवण्याकरता ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा अजून आपण असे छान छान वडे जे आहेत ते तयार करून घेणार आहेत. माझ्या मुलांना तर प्रचंड आवडतात. बनवल्यानंतर लगेचच ते संपून जातात. तर बघा कसे छान पुरीसारखे मस्त फुलून येतात हे वडे. जितके छान तुम्ही परतील तेवढा छान त्याला रंग सुद्धा येतो. तर अशा पद्धतीने आपल्याला हे काकडीचे वडे किंवा याला तवसाचे वडे जे आहे म्हटले जातात. प्रयत्न करून ज्या रानात मिळणाऱ्या काकड्या असतात त्यापासूनच हे वडे बनवा. अतिशय चविष्ट असे हे वडे तयार होतात. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर 1 लाईकचं बटन नक्की दाबा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.